कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अजा एकादशीचे महत्व। अर्जुन म्हणाला, हे प्रभू, मी श्रावण शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशीचे सविस्तर वर्णन ऐकले आहे। आता कृपया मला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी बद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि त्या एकादशी व्रताचे नियम काय आहेत? त्याच्या व्रताचे फळ काय मिळते? श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन हे कुंतीपुत्र, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी असे म्हणतात। हे व्रत केल्याने व त्या व्रताची कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो। या एकादशीच्या व्रतासारखा जगात दुसरा कोणताही व्रत नाही जो या लोकात आणि परलोकात मदत करतो। अजा एकादशी व्रत कथा। आता या एकादशीचे महत्व काळजीपूर्वक ऐका। ती सर्व प्रकारच्या पापांचा नाश करते। जो कोणी या एकादशी दिवशी भगवान ऋषिकेशांची पूजा करतो तो निश्चितच वैकुंठाला प्राप्त होतो। आता त्याची कथा ऐका। प्राचीन काळी भगवान श्रीरामांच्या वंशातील अयोध्या नगरीत चक्रवर्ती राजा हरिश्चंद्र नावाचा एक राजा होता। तो राजा त्याच्या सत्तेसाठी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता। एकदा देवतांनी त्याची परीक्षा घेण्याची ठरविले। त्या रात्री राजाला स्वप्नात दिसले की त्याने ऋषी विश्वामित्रांना त्यांचे राज्य दान केले आहे। सकाळी विश्वामित्र प्रत्यक्षात त्याच्या दाराशी आले आणि हरिश्चंद्राला म्हणाले, तू स्वप्नात तुझे राज्य मला दान केले आहेस। राजाने सत्यांश व्रताचे पालन केले आणि संपूर्ण राज्य विश्वामित्रांना दिले। दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्रांना त्यांच्या मागील जन्माच्या कर्मामुळे त्यांची पत्नी आणि मुलगा व स्वतःलाही विकावे लागले। हरिश्चंद्रला एका मसनजोग्याने विकत घेतले होते। तो स्मशानभूमीत लोकांचे अंत्यसंस्कार करत असे। तो स्वतः एका चांडाळाचा गुलाम बनला होता। तो त्या चांडाळासाठी कफन गोळा करणारा म्हणून काम करत असे। पण या ठिकाणी कठीण कामातही त्याने सत्य सोडले नाही। अशी अनेक वर्ष गेली तेव्हा त्याला त्याच्या नीच कृत्याबद्दल खूप वाईट वाटले आणि तो त्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधू लागला। तो नेहमीच काळजीत राहिला आणि मी काय करावे, या नीच कृत्यापासून मी स्वतःला कसे मुक्त करू, एकदा तो त्याच चिंतेत बसला होता। तेव्हा त्याच्याजवळ गौतम ऋषी त्याच्याकडे आले। हरिश्चंद्रने त्याला नमस्कार करून त्याची दुःखद कहाणी सांगू लागले। राजा हरिश्चंद्रची दुःखद कहाणी ऐकून महर्षी गौतम देखील खूप दुःखी झाले आणि त्यांनी राजाला म्हटले, हे राजा, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचे नाव अजा असे आहे। त्या एकादशीला तू नियमानुसार व्रत ठेवावे आणि रात्री जागरण करावे, ज्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील। हे सांगून महर्षी गौतम ऋषी अदृश्य झाले। अजा नावाची एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्र उपवास करत होते आणि महर्षींनी सांगितल्याप्रमाणे जागरण करत होते। या व्रताच्या परिणामामुळे राजाची सर्व पापे नष्ट झाली। त्यावेळी स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला। त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र इत्यादींना आपल्या समोर उभे असलेले पाहिले। त्यांनी त्यांचा मृत मुलगा जिवंत आणि त्यांची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिन्यांनी सजलेली पाहिली। व्रताच्या परिणामामुळे राजाने आपले राज्य परत मिळविले। खरं तर एका ऋषीने राजाची परीक्षा घेण्यासाठी हे सर्व केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताच्या परिणामामुळे राजाने आपले राज्य परत मिळविले। खरं तर एका ऋषीने राजाची परीक्षा घेण्यासाठी हे सर्व केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताच्या परिणामामुळे ऋषीने निर्माण केलेला सर्व भ्रम संपला होता आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेला होता। हे राजा, हे सर्व अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम होता। जे लोक नियमानुसार हा व्रत करतात आणि रात्रभर जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात। शेवटी त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते। या एकादशीच्या दिवशी एकादशी व्रताची कथा ऐकल्यानेच अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते। जय हरी श्री हरी। जय श्री हरी। श्री स्वामी समर्थ।